समर्पणाची भावना, मुलाचा लग्नाचा निधी 350 वर्ष जुन्या हनुमान मंदिरासाठी। तळोदा शहरातील 350 वर्ष जुने ऐतिहासिक हनुमान मंदिर नवसाला पावणारे म्हणून ओळखले जाते। अक्राणी राणांच्या काळात गावाच्या रक्षणासाठी बांधलेले हे मंदिर आजही श्रद्धेचे महत्त्वाचे केंद्र आहे। मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम सध्या आमदार राजेश पाडवी यांच्या पुढाकाराने सुरू आहे। या उपक्रमासाठी नागरिक व श्रद्धाळूंकडून वर्गणी गोळा केली जात आहे। शहरातील सराफ व्यवसायी संजय सोनार आणि त्यांच्या पत्नी निलिमा सोनार यांनी त्यांच्या सुपुत्र सुजल सोनार यांच्या लग्नात मिळालेली सर्व सप्रेम भेटरूपी रक्कम मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी दान केली आहे। त्यांच्या या निर्णयामुळे संपूर्ण शहरात त्यांचे कौतुक होत आहे। संजय सोनार यांना त्यांच्या जीवनात अनेक कठीण प्रसंगांना सामोरे जावे लागले। पुणे मालेगाव मार्गावरील एका अपघातात ते महिनाभर कोम्यामध्ये होते। लाखो रुपये खर्चून उपचार घेतल्यानंतर त्यांच्या हनुमानवरच्या श्रद्धेमुळे ते या संकटातून सावरले। त्यांच्या या दातृत्वामुळे मंदिर जीर्णोद्धाराच्या कामाला गती मिळाली आहे। हनुमान जयंतीसह विविध सणांमुळे भाविकांची मोठी गर्दी होणाऱ्या या मंदिराच्या पुनर्बांधणीचे काम लवकरच पूर्ण होईल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे। लोकांनी या उपक्रमात अधिकाधिक योगदान देण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे। म्हणजे हनुमानजीवरचे विश्वास एकदम आमच्या आई वडिलांप्रमाणे मी मानतो त्यांना। माझे आई वडील 91 पासून गेल्यापासून मी हनुमानजीला आई वडील मानलेला आहे आणि मला संकटामधून काढणारे माझे बाबा आज माझ्या मागे उभे आहे आणि एवढं मोठं माझे काम करणारे माझे बाबा माझे उभा आहे। एकशेतून बाहेर काढला, माझ्या पहिले करून बाहेर काढले, मला सर्व अडचणी करून बाहेर काढणारे माझे बाबा आज मला या कार्यक्रमात काम केले। म्हणून मी त्यांना जी माझ्याकडून जी देणगी दिली आहे माझ्या मुलाच्या लग्नाची, तर सर्व देणगी 1 रुपया मी घरी नाही ठेवता सर्व हनुमान मंदिर जीर्णोद्धार इथे देण्यात येईल।